आदरणीय व्यासपीठावरचे आमचे गुरु, डायरेक्टर, मेंटॉर, वैयक्तिक माझ्या लेवलला आणि समूहाच्या लेवलला आपले सरांचं आगमन झाले. थोडंसं यायला उशीर होता म्हणून आपला वेळेत आपण कार्यक्रम स्टार्ट केला. मी सभागृहाला विनंती करतो, एक सरांचं जोरदार टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करावं सगळ्यांनी. थोडंसं आजचा विषय समजून घेणार आणि त्याला काय म्हणू आपण, गंभीर आहे. आज माझी मध्यस्थ्यांची भूमिका आहे. मी पालकी आहे आणि विद्यार्थी आहे. त्यामुळं पालक थोडेसे जास्त सिरियस वाटायला लागलेत. आज 10वीची परीक्षा जवळ आल्यामुळं नेमकं काय मला कळलं नाही. तसं काय नाही ना, असं काय नाही ना. त्यामुळं करू सुरुवात आपण आपल्या प्रयोगानं. सुंदर बढिया झकास. ओके, करेंगे. हात पुढं करा एक वेळ मस्तपैकी. आजचा क्षण आपल्यासाठी सुंदर आहे, बढिया आहे, झकास आहे. ओके, 1 2 3. सुंदर बढिया झकास. थँक्यू व्हेरी मच. थोडासा असा हे गेला पाहिजे. पक्ष पंधरवडा चालू आहे. गणपतीच्या अगोदर मी एक मीटिंग घेतली होती, पालक मीटिंग. बऱ्यापैकी ह्यातले पेरेंट्स आले होते विद्यार्थ्यांसोबत, ज्यामध्ये विषय होता बॉर्न टू विन. आणि 3 स्टेजमधून तो विषय मी मांडला होता, विल, स्किल आणि रिफिल. अर्थात 1 महिना झाला, या 1 महिना सव्वा महिना झाला. ऑगस्टमध्ये मीटिंग आपण जुलैच्या एंडला घेतली होती मीटिंग. 1-1.5 महिना झाला, महिना-1.5 महिना. आणि त्यानंतर काही गोष्टीचं नियोजन मुलांना दिलं होतं. त्या पद्धतीनं बऱ्यापैकी मला 1-2-3 मुलं तर येऊन भेटली नाही. सर, त्याचा फायदा झाला म्हणून सांगितलं, चालू केलं आहे आम्ही. आता हे पालकांना जास्त माहीत असेल. त्यानंतर मात्र नियर अबाउट मी 30 ते 35 मुलांच्या स्पेशली मी त्यांना भेटलो किंवा माझ्या इथं बोलवून घेतलं आणि त्यांना खुलं केलं, ओपन केलं. किशोरवयीन अवस्थेचा हा असा टप्पा आहे, 10वीचं वर्ष, की ज्यामध्ये अनेक एक्सपोजर्स मिळाल्यामुळे मुलांचं रिॲक्ट होण्याचं प्रमाण, मूड जाण्याचं प्रमाण प्रचंड वाढले. आणि मग अभ्यास जी प्रायोरिटी आहे, ही प्रायोरिटी थोडीशी बदलायला लागली. आणि हे कुठंतरी मला जाणवलं म्हणून मी त्या मुलांसोबत बोललो, खुलं बोललो. ओपनली माझ्याशी मुलं काही शेअर झाली. आणि मग मी नेहमी म्हणतो बघा की मोटिवेशन आंघोळीसारखं असतं. आज पुन्हा आंघोळ करायची वेळ आली. म्हणजे महिना सव्वा महिन्यापूर्वी आपण केली होती, छान मोटिवेशन झालं होतं. त्याच्यानंतर आज पुन्हा आपण म्हणलो थोडंसं. मग तो नवीन विषय म्हणजे त्या सगळ्या बोलण्यातून मला एक जाणवलं की मुलांचं असं मनात आहे की आम्हाला खूप काय म्हणायचं आहे, सांगायचं आहे, पण धाडस होत नाही, हिंमत होत नाही, आम्हाला कोण समजूनच घेत नाही, प्रत्येक वेळी आमच्या फक्त चुकाच काढल्या जातात. अशा अनेक गोष्टी त्यांना कुठंतरी त्यांची घुसमट होते. आणि मग ती कुठंतरी वेगळीकडे निघते. मग वेगळी कंपनी शोधली जाते, मित्रपरिवारांच्या मध्ये जाते. आणि मग आपला मायबाप म्हणून त्यांच्यासमोर आपण सर्वोत्तम पर्याय असताना सुद्धा आपल्यासोबत ती शेअर होईना झालीत. ती कुठंतरी असं ट्रॅक सोडून दुसरीकडे शेअर व्हायला लागलीत. आणि मग तो मला धागा लक्षात आला, म्हणून हा मी विषय निवडला, आम्ही मायबाप. त्याचं मी थोडंसं मानसशास्त्रीय दृष्टी प्रिपरेशन केलं. आणि मग थोडंसं तुम्हाला माहिती आहे, मी कथेच्या मांडणीतून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पण नेमकं ह्या मुलांना म्हणायचं काय आहे हे थोडंसं कळावं म्हणून मी आईवडिलांना एक पत्र लिहिलं. मला वाटतं हे मी जे लिहिलेलं आहे हे पत्र यात बसलेल्या जवळपास 70-75% मुलांच्या मनात जे चालले ते लिहिण्याचा प्रयत्न केला मी. त्यांना जे म्हणायचं आहे आईवडिलांसाठी ते मी पोचवण्याचा प्रयत्न करतो. प्रिय आई बाबा, पत्रास कारण की मला ठाऊक आहे मी काय अगदी असा फार हुशार नाही, पण त्यामुळं मी कोणत्या गोष्टीशी झुंजत आहे खरं तर हे तुम्ही कधीतरी बघायला हवं. आणि मला समजून घ्यायला हवं की माझ्या परीनं चांगलं होण्यासाठी मी संपूर्ण प्रयत्न करत आहे. पण एकाच गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा टोमणे देण्याची गरज नाही. आत्मविश्वास जातो. हो, अरे पोरांनो, मी बरोबर बोलतोय काय? होय म्हणते तर.
मी जे काही करतो ते नेहमीच तुम्हाला छोटं दिसतं आणि याचंच फार फार वाईट वाटतं. हळूहळू मी शिकतोय ना, थोडं थोडं करून नक्की सुधारेल. तुमच्याशी काही बोलायला गेलं की ते बोलणं कधी करिअरच्या लेक्चरमध्ये टर्न होतं हे कळतच नाही. म्हणून मी फक्त होकारच देतो, होला हो म्हणतो, आणि मग तुम्हीच तक्रार करताय की आमच्याशी बोलतच नाही, गप्प गप्प राहतो. कुठं चाललायस, का चाललायस, कोणासोबत चाललायस, कधीपर्यंत परत येशील, प्रत्येक वेळी हेच प्रश्न. आणि विचारता असं की जणू मी गुन्हेगार आहे. आणि माझी मग उलट तपासणी सुद्धा घेता. जास्त वेळ कोणाशी फोनवर बोलू शकत नाही, जास्त वेळ फोन वापरू शकत नाही, आणि जास्त वेळ फोन माझ्याकडे राहिला की तुमचा लूक असा असतो की जणू मी काय मोठा गुन्हा केलाय. नाही आवडत मला तुमच्या मित्रांशी बोलायला, नाही आवडत मला नातेवाईकाकडे जायला, मग कशाबद्दल तुम्ही आग्रह ठेवता? प्रत्येक वेळी तुमची मर्जी माझ्यावर का थोपवता? कधी कधी माझंही ऐकत जा. जे तुम्हाला चांगलं वाटतंय ते मला चांगलं वाटेलच असं काही गरजेचं नाही ना. तसंही मला जास्त वेळ नाही म्हणता येत नाही, पण जर कधी बोललो तर प्लीज रागावण्याऐवजी समजून घेत जा. मी नाही तुमच्या मित्राच्या मुला इतका हुशार, पण खरंच फक्त हुशार असणंच सर्व काही आहे का? त्याशिवाय मी कोणच नाही का? मला वाटतं चूक बरोबर, चांगले वाईट बाजूला ठेवून आपण बोललं पाहिजे. तुम्हाला खूप सांगायचं असतं पण हिंमत होत नाही. मला वाटतं हे अंतर थोडं कमी व्हायला पाहिजे. खरं तर घरी राहायला मला खूप आवडतं, पण कधी कधी घुसमट होते. इतका हस्तक्षेप नको. पण ही गोष्ट तुम्हाला मी कधीच सांगू शकत नाही, कारण माझी हिंमतच होत नाही. ओ बाबा, कृपया माझ्या अडचणी समजून घ्या ना. मला नाही आवडत गप्प गप्प राहायला. मला भीती वाटते, मी काही बोललो तर तुम्ही चिडणार तर नाही ना? माझं बोलणं संपायच्या आधीच तुम्ही हे तर म्हणणार नाही ना, बंद कर तुझं नाटक. मला माहीत आहे तुमच्या अपेक्षेपेक्षा नेहमीच मला कमी गुण मिळालेत, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी प्रयत्न केला होता. प्रत्येक वेळी तुम्ही माझी इतरांशी तुलना केली तरी मी शांतता शोधायची तरी कुठं? खूप मेहनत करूनही काही विषय नाहीच समजत मला. तुम्हाला याच गोष्टीची काळजी आहे ना की लोक काय म्हणतील, पण मला नाही फरक पडत. मला फरक पडतो तुम्ही काय विचार करता. जे लोक आज बोलतील ते उद्या विसरूनही जातील. मला नाही एकटं राहायचं. तुम्ही माझ्यासोबत असाल तर मला हिंमत मिळते. हो, आता ओव्हर थिंकिंगची जणू सवयच लागली. अंथरुणावर पडून सतत माझे विचार बदलत असतात. तुमच्यासमोर नाही मला खोटं हसायचं. माझ्या समस्या सांगून मला तुमचा सल्ला घ्यायचा आहे. खरंच माझ्या समस्या समजून घ्याल का? मी जास्त बोलतोय हे तर म्हणणार नाही ना? माझी गोष्ट समजून घेताना प्रतिक्रिया तर देणार नाही ना? थोडा वेळ राग न धरता माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐकाल का? मला माहीत आहे आतापर्यंत तुम्ही मला काहीच कमी पडू दिलं नाही. मी जे जे मागितले ते मला मिळाले. फक्त अजून थोडासा एक्स्ट्राचा वेळ मिळेल का? कधीतरी आरामात बसून मला विचारा ना, बाकी सगळं ठीक आहे ना बाळा, सगळं ठीक आहे ना? मग मी न अडखळता सगळं सांगेल. तुम्ही कोणता निर्णय न देता म्हणाल काय हरकत नाही बाळा, मैं हूं ना. आई बाबा, ओ आई बाबा, ऐका ना, मला तुमच्याशी खूप 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 बोलायचं आहे. बाकी कुन्हा बद्दल नाही. मला तुमच्याशी फक्त माझ्याबद्दल बोलायचं आहे. तुमचं लेकरू. आय होप, मला वाटतंय ह्या ज्या भावना आहेत सध्या इथं कुठंतरी मुलांच्यात आहेत सध्या, ज्या ह्या एका दीड महिन्यामध्ये मुलांसोबत मी भेटलो आणि त्यांचं काही टिपून ठेवलं, त्यातून एक मी पत्र तयार करायचं. कदाचित हे त्यांना म्हणायचं आहे पण आपल्यापर्यंत ते नाही येऊ शकत. आणि मग एक मायबाप म्हणून असं ज्यावेळी एका ठराविक टप्प्यामध्ये, साधारणतः 7वी 8वी 9वी 10वीचा जो टप्पा आहे, त्यामध्ये 9वी 10वीच्या टप्प्यात ज्यावेळी मूल रिॲक्ट होतं, प्रतिक्रिया देतं, ऐकत नाही, अचानक उलटं बोलतं, तर त्यावेळी आपल्याला असं वाटतं की आपण कुठं चुकतोय, तर चूक तर करत नाही ना. असं बऱ्याच वेळा प्रामुख्यानं आईच्या मनात फार वेळा येतं. आतून हृदय रडतं, सांगता येत नाही, अशी कुचंबना झालेली असते.
तर खरंच आपण मायबाप म्हणून काही चूक करतो का? तर आजचा मी पालकांचा प्रतिनिधी म्हणून एक स्पष्ट सांगतो की आपण कोणतीही चूक करत नाही. जी ट्रीटमेंट आपल्याला मिळाली आपण वाढताना, तीच ट्रीटमेंट आपण आपल्या बाळांना देतो. फक्त आणि फक्त एक केसा एवढी रेग आहे, ज्याला आपण संवादाचा अभाव म्हणतो, ते कुठंतरी आता सध्या इफेक्ट होते. हाच यातला फरक आहे, बाकी काही नाही. त्यामुळं मी जशी मुलांची भावना तुमच्यासोबत व्यक्त केली, तशी मुलांसोबत मी मायबापांची सुद्धा भावनाच व्यक्त करणार आहे. ठीक आहे, तुम्हाला म्हणायचं आहे ते तुम्ही म्हटलात, नो प्रॉब्लेम. पण मला वाटतं आम्हालाही काहीतरी म्हणायचं आहे. तुमच्या भावना भावना, आमच्या भावना भावना नाहीत का? आम्हालाही इमोशन्स आहेत, तुम्हाला जसे आहेत तसे आम्हालाही आहेत. आणि त्या जशा जाणवल्या तशा मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. एक पालक म्हणून ज्यावेळी आम्ही आमच्या मुलांना डेव्हलप करतो, म्हणजे माझ्या स्टाफमधली, संभाजीनगरच्या स्टाफमधली, माझा मुलगा डॉक्टर आहे, थोरात सर म्हणून, म्हणजे MBBSला लागला, थोरात सर म्हणून त्यांची मुलगी MBBSला लागली, यावर्षी फाळके सरांची कन्या इंजिनिअरिंगला चांगल्या कॉलेजला लागली, म्हणजे अगदी शिंदे मॅडमची आमची मुलं, दोन्ही मुलं इंजिनियर झाली. आम्ही ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये गेले 20-25 वर्ष आहोत. आणि मग आमच्याही भावना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. पण त्या पोचताना थोडंसं जे मापदंड आपण लावतो ॲज अ मूल म्हणून, ते मापदंड तुम्ही त्या जागेवर बसून सुद्धा लावावं, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. एक फार सुंदर कथा, एक आई असती, 2 मुलं असतात आणि मुलामध्ये गॅप थोडासा जास्त असतो. म्हणजे मुलगा 12-13 वर्षाचा थोरला असतो आणि धाकटा अगदी 3-4 वर्षाचा असतो. आणि मग तो थोरला असल्यामुळं त्याच्यावर कामं फार पडत असतात. म्हणजे बाजारातनं भाजी आणणे, किराणा आणणे, घर स्वच्छ ठेवणे, इस्त्री करणे कपड्याला, त्याच्यानंतर सायकल धुणे वगैरे 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 वगैरे. आणि पण त्या मुलाला असं वाटत असायचं की मी दिवसभर, आठवडाभर एवढी कामं करतो, तर त्याचा मला मोबदला मिळायला पाहिजे. पण त्याचं आईला सांगायची ती काही इच्छा म्हणजे धाडस होत नाही. कसं सांगायचं आईला मला मोबदला पाहिजे, पॉकेट मनी पाहिजे? मग शेवटी तो एक चिठ्ठी लिहितो आईला आणि म्हणतो की ही चिठ्ठी वाच. मग चिठ्ठीत तो लिहिलेला असतो की मी आठवड्यात ही कामं केलेली आहेत. मी भाजी आणली त्याचे आठवड्याचे 50 रुपये, साफसफाई केली त्याची 20 रुपये, इस्त्री केली त्याचे 10 रुपये, सायकल धुतली त्याचे 5 रुपये, कपाट लावले त्याचे 5 रुपये, असे एकूण 90 रुपये मला तू पॉकेट म्हणून दिले पाहिजेस, कारण शेवटी कोणतंच काम फुकट होत नाही. आई ती चिठ्ठी वाचते, हसते, गालातल्या गालात, म्हणते ठीक आहे. एक दिवस वेळ घेते आणि दुसऱ्या दिवशी ती एक चिठ्ठी त्या 12-13 वर्षाच्या मुलाला देते. ती म्हणते तू तुझा हिशेब लावलास, आता ह्या चिठ्ठीत मी माझा हिशेबही लावते. आणि मग ती हिशेब लिहिते. 9 महिने पोटात वाढवलं, किंमत 0 रुपये. तुला भूक लागली लहानपणी, फार रडायचास, तुला दूध पाजलं, किंमत 0 रुपये. लहानपणी तू अंथरूण ओलं करायचास, त्यावेळी तुला कोरड्या जागेवर झोपून मी ओल्या जागेवर झोपायची, किंमत 0 रुपये. लहानपणी तुझी काळजी घेण्याची किंमत 0 रुपये. आजारी असताना रात्रभर जागण्याची किंमत 0 रुपये. आणि याशिवाय तुझ्यावर नेहमीच निस्वार्थी प्रेम करण्याची किंमत तर अनमोलच आहे. बाळांनो, मला हेच विचारायचे की तुमचे इमोशन्स आहेत, आमचे इमोशन्स आहेत का नाहीत? भावना तर दोन्हीकडून पण आहेत ना, का नाहीत? मग तुमच्या भावनेला किंमत आहे, मूल्य आहे, तर आमच्या भावनेला किंमत आहे. मला वाटतंय या वयामध्ये ही जाणीव या स्टेजला होणं फार गरजेचं आहे. का? टीन एजचा जो हा प्रवास आहे 12th पर्यंत, 12वी पर्यंत, हा प्रवास जाणीवपूर्वक तुम्हाला प्रामाणिकपणे करावा लागेल. आणि यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे की मी मगाशी म्हटलं तसं की अगदी तुम्ही विचार करा ना की थोडंसं तुम्ही जरा एक तासभर पोटात दुखू दे, तासभर, असह्य होतं, असह्य, ठेच लागू दे, खूप वेदना होतात. विचार करा, एक आई ज्यावेळी बाळाला जन्म देते त्यावेळी 22 हाडं तुटताना जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना तिला होतात. तरीही ती या बाळाला जगामध्ये आणते आणि आणून फुलवते, झोपासते आणि खूप मोठा माणूस करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करते. कशासाठी? हे फक्त आणि फक्त प्रेमासाठी, तुमच्यावर असलेल्या निस्सीम प्रेमासाठी. संकर्षण कराडेंची एक फार सुंदर कविता आहे, मला
मला वाटते ही कविता म्हणजे कदाचित तुमच्यापर्यंत त्यांच्या भावना पोचतील, तुमच्या तर मी पोचवलेल्याच आहेत. मी आज फक्त हे नाही सांगणार की बाबा ओके हे असं असं आहे ना, याचं सोल्युशन सुद्धा देणार. म्हणजे तुम्हाला दुखतं हे डॉक्टरनं सांगणं, पण डॉक्टरनं त्याच्यावर उपायसुद्धा सांगणं गरजेचं आहे. बाबा हे औषध घ्या म्हणजे दुखणं बंद होईल. मुळात ही जी दरी उभा राहते आहे, मगाशी मंडलिक सर म्हटलं तसं, की तो जो संवाद कमी होत चालला किंवा लुप्त होत चालला, याची कारणं अनेक आहेत. पण या सगळ्या गोष्टीतून सुद्धा दिवसभरातल्या 24 तासामध्ये असा काही वेळ असतो की जो वेळ आपण आपल्या बाळासोबत, बाळानं आपल्यासोबत घालवू शकतो, नो प्रॉब्लेम. फक्त प्रत्येक वेळी त्या गोष्टीचं एक प्रॉपर नियोजन करून स्वतःच्या मनाला, शरीराला तशी सवय लावावी लागेल, पालक म्हणून सुद्धा आणि मुलं म्हणून सुद्धा. तर ती जी कविता आहे, आईवर कविता आहे, आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं, तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? बरं तुम्ही सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आली? तिला बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो, ती मात्र देते. आपले सगळे मित्र मैत्रिणी गोळा करते आणि बर्थडेची पार्टी देते. तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो, तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो? तरीही बाळाला कुणी बोललं की तिचं मन येतं भरून, तरीही बाळाला कुणी बोललं तर तिचं मन येतं भरून, आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून. लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, कधी देवापुढे नशिबापुढे. लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन कधीतरी बाळानो वागा ना, आईची आई होऊन कधीतरी बाळानो वागा ना, तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते, कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते, आणि आईनं कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळाने गंमत नाही आणली तरी आई सदा आनंदी. नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं आहे का तुम्हाला? जग जिंकायचं आहे का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा, आईच्या पायावर डोकं ठेवा. आणि खरंच आज मी बऱ्याच वेळा पहिल्यांदा आपल्या एवढ्या पालक मीटिंग होतात, त्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला घरातनं बाहेर पडताना घरात आई किंवा बाबा जे कोणी असतील त्यांच्या पायावर डोकं ठेवून बाहेर पडा, असं खूप वेळा सांगितले, म्हणजे बोललेलो आहे. मला वाटते प्रत्येक पालक मीटिंगमध्ये ते सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. पण सध्या पाया पडायची स्टाईलसुद्धा बदललेली आहे. पायावर डोकं नाही ठेवून येतो असंच होतं. तर त्यातून एक आशीर्वाद, एक एनर्जी तुमच्यापर्यंत पोचते. आणि हा सगळा एनर्जीचा खेळ आहे, हे मी पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही आहे. जे काय चाललंय ती एनर्जी आहे, एनर्जी इफेक्ट करते. आणि हे फिजिक्सनं, सायन्सनं सिद्ध केले. आणि एक शुद्ध एनर्जी ज्यावेळी तुमच्यासोबत असते त्यावेळी तुमचा दिवस, तुमचा आठवडा, तुमचा महिना, तुमचं वर्ष, तुमचं आयुष्य खूप चांगलं जातं. आणि ती शुद्ध एनर्जी फक्त आणि फक्त तुमचे मायबाप तुमच्याजवळ तुम्हाला देतात. ॲक्च्युली ज्या मायबापांनी तुम्हाला जग दाखवलं, एक उत्तम लाईफस्टाईल दिली, म्हणजे आज तुमच्याकडे जे जे काय आहे, जे जे काय आहे ते फक्त त्यांची देण आहे. म्हणजे आपली ती हे नव्हती, काय म्हणू त्याला, एखादी गोष्ट खरेदी करण्याची. आपण नाही पैसे कमवतो नाही, ही सगळी देण त्यांची आहे. त्यांनी हे सगळं उभा केलेलं आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि प्रत्येक वेळी त्यांना असं वाटतं की मला दोन गोष्टी कमी असू देत, पण माझ्या बाळाला मात्र प्रॉपर ते मिळू दे. म्हणजे अगदी कोणतीही गोष्ट तुम्हाला विकत घ्यायची असेल तर तुमच्यासाठी, तर ती ब्रँडची घेतली जाते, चांगली घेतली जाते. माझं मूल ज्यावेळी मार्केटमध्ये, समाजामध्ये फिरेल त्यावेळी त्याच्याकडे असं कोणी म्हणू नये की बाबा हे थोडंसं कमी किमतीचं वगैरे आहे.
बिकॉज ऑफ कदाचित त्यावेळी त्यांनी खूप त्याग केलेला असतो त्यांच्या लाईफस्टाईलचा, पण तुमच्यासाठी ती लाईफस्टाईल उभा करायचा ते प्रयत्न करत असतात. म्हणजे लहानपणी तुम्ही बोलायला शिकत होता, चालायला शिकत होता, अनेक गोष्टी अशा होत्या की तुमच्याकडून त्या घडत होत्या. आता हे घडताना तुमचा त्यांना त्रास होत होता. लहान मुलांचा त्रास होतो तुम्हाला माहिती आहे का? नाही माहीत. एखादं लहान एक वर्ष दीड वर्षाचं शेजाऱ्यात कोण मुलं असेल तर घरी आणून ठेवा एक अर्धा तास आणि त्याला सांभाळून दाखवा. अर्धा तास ते फार क्यूट वाटतं, अर्ध्या तासानं ते नको वाटतं. मग विचार करा, इतके वर्ष म्हणजे लहानपणीचं मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवताना तुम्ही केलेले प्रश्न, त्या प्रश्नांची तुम्हाला दिलेली उत्तरं, पुन्हा पुन्हा दिलेली उत्तरं, न थकता दिलेली उत्तरं, संयम ठेवून दिलेली उत्तरं, मला वाटतं हे तुम्हाला नाही आठवणार, पण तुम्ही हा प्रयोग केल्यावर तुमच्या लक्षात येईल किती अवघड असतं हे सगळं. मग तो जो संयम त्याने आत्तापर्यंत तुमच्यासाठी दाखवला आहे त्याचं काय कारण आहे? त्याचं मला वाटतं कारण एवढंच आहे की माझ्या बाळाचं चांगलं व्हायला पाहिजे. मग साधारणतः ही अशी वेळ आहे की या वेळेमध्ये 10वीचं वर्ष आहे. आता हा सप्टेंबर महिना आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी 4-4.5 महिन्यामध्ये 10वीची एक्झाम येते. 4-4.5 महिने जवळपास मी नेहमी म्हणतो की 129 टॉपिक अभ्यासायचे आहेत आपल्याला. 129 टॉपिकचं प्रेशर आपल्यावर आहे. मग त्या 129 टॉपिकला कुठले प्रश्न येतील माहीत नाही, मग तेवढी तयारी माझ्यासमोर करायची आणि मला फार प्रेशर आहे. ॲक्च्युली अभ्यास हे खरं तर प्रेशर नाही असायला पाहिजे. मग हे प्रेशर नुसतं अभ्यासायचं आहे का? तर नाही आहे. हे प्रेशर मायबापांचं पण आहे तुमच्यावर. नाही बघ 10वी करायला लागते, आता करावंच लागेल, नाहीतर काय खरं नो, बघ तो शेजाऱ्याचा मुलगा वगैरे वगैरे. मी ते पत्रात उल्लेख केला आहे सगळा, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. मग तो किती करतो, मग तू का कमी पडतोस, मग किती मार्क्स पडले युनिट टेस्टला, 6 महिला किती पडतील, वार्षिक परीक्षेला 90% वर जातील का नाही, 90% खाली म्हणजे पापच आहे, असं बऱ्याच पालकांना सुद्धा सध्या वाटतं. असं काय नाही आहे. म्हणजे 10वीमध्ये मागल्या वर्षीचा रिझल्ट जर तुम्ही बघितला, 16,04,000 मुलं परीक्षेला बसली होती. 131 मुलांना 100% गुण आहे. त्यात एक आपली मृण्मयी वाळवेकर आहे. 131 मुलं महाराष्ट्रातल्या. आणि तुम्हाला माहिती आहे 95%च्या वर किती मुलं आहेत? 41,000 आहेत फक्त. आणि 90% ते 100% मध्ये जी मुलं आहेत ती एकूण 82,000 आहेत. असं काही नाही आहे सगळ्याच मुलांना 100%, 90%, 95% मार्क्स पडतात, असं काही नाही आहे. मला फक्त बाळांनो तुम्हाला सांगायचं, हे जे तुम्हाला प्रेशर वाटतं त्या मायबापाचं, त्याचं कारण काय? काहीतरी कारण असेल ना प्रेशर ठेवण्याचं, त्यांना देण्याचं. मग ते समाजाच्या भीतीनं देतात का, कुणाच्या भीतीनं देतात, कशामुळे देतात? तुम्हाला माहिती आहे याचं बेसिक रिझन काय आहे? याचं बेसिक रिझन असं आहे की, म्हणजे बघा तुम्ही आता रोड क्रॉस करता, बऱ्यापैकी आता मॅच्युअर झालेला आहात, रोड क्रॉस करता, आता काय कुणाचा हात धरून वगैरे करता? नाही का करतातच नाही. इकडं तिकडं बघता, गाडी आली तर थांबता आणि पुढं रोड क्रॉस करता, म्हणजे स्वतः सावधान होऊन रोड क्रॉस करता. साधं उदाहरण मी देतो तुम्हाला. अगदी लहानपणी तुमचा हात बाबाच्या हातात असायचा, तुम्ही नव्हता धरलेला, त्यानं धरलेला असायचा. कारण त्याला माहिती होतं यानं धरला तर कधी सुटू शकतो, पण मी धरला तर सोडणार नाही. आणि मग तो रोड क्रॉस करायला लावायचा. तुमच्या हातात एखादं चॉकलेट, आईस्क्रीम काहीतरी असायचं. तुम्ही खात खातच बाबांना अनेक प्रश्न विचारायचे. त्या बापाच्या डोक्यात मात्र अनेक समस्या असायच्या. घरातलं टेन्शन, बाकी सामाजिक टेन्शन, नोकरीचं टेन्शन, आणि तरी तो तुम्हाला प्रश्नाची उत्तरं देत देत सावधानतेनं तो रोड क्रॉस करायचा. फ्रस्ट्रेशनमध्ये सुद्धा तो रोड क्रॉस करून द्यायचा सेफली तुम्हाला. अगदीच गाडी आली तर तुम्हाला पहिल्यांदा पोटासोबत घ्यायचं आणि मग गाडीवाल्याला 2-4, तुम्हाला माहिती. म्हणजे इतकं सांभाळून तुम्हाला रोड क्रॉस तो करायचा. आता काय झालंय, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या बाळांनो, ते प्रेशर नाही आहे. ते ज्या अपेक्षा आहेत ना त्यांचं तुम्हाला प्रेशर वाटतंय ना आता, त्या अपेक्षांचं. इतकं केलंय मग इतकं प्रेशर माझ्यावर आलंय. नाही, तो नवीन शब्द आहे आता, प्रेशर, डिप्रेशन, अमेरिकन वर्ड्स म्हणू आपण याला. तर त्याला असं वाटतं की याला रोड क्रॉस करून दिला ठीक आहे, पण रोड क्रॉस केल्यानंतर भविष्यात मी जर याच्यासोबत नसलो तर याचं काय होणार? ते प्रेशर नाहीये, ती काळजी आहे, ती भीती आहे. म्हणजे माझ्याशिवाय हा खंबीरपणे उभा राहू शकेल का नाही, हे प्रेशर आहे.
या भीतीपोटी तयार झालेलं हे प्रेशर आहे, या काळजीतून तयार झालेलं हे प्रेशर आहे. तुम्हाला आदर, सन्मान, आर्थिक स्थैर्य मिळवण्याच्या अपेक्षेपोटीचं हे प्रेशर आहे. माझ्याशिवाय, आमच्याशिवाय याचं कसं होईल समाजामध्ये? अगदी मुलगी असेल लग्न झाल्यानंतर, तर त्या समाजामध्ये तिला तेवढं आदराचं स्थान मिळेल का ज्या लाडाने मी माझ्या मुलीला वाढवलं? हे प्रेशर आहे. आणि ह्या प्रेशर पोटी कदाचित तुम्हाला त्यांच्याकडून टॉन्ट मारले जातात, टोमणे मारले जातात. मी पत्रात उल्लेख केला, टोमणे मारले जातात, वाईट बोललं जातं, रागानं बोललं जातं. आणि मग तुम्ही लगेच त्याचा टोकाचा वाईट विचार करता, मी यांचा नाहीच, यांनी काय म्हणजे काय ना. आता तुम्ही काय, असे काही मुलं असे आहेत की काय केलं यानं, काय केली यांनी आम्हाला वाढवून, काय फरक पडतो, याने करायलाच पाहिजे होतं, यांचं कर्तव्य आहे ते. अशा टोकाच्या विचारापर्यंत आपण कधी कधी येतो. हे यांची ड्युटी आहे. ती त्यांची ड्युटी नाही बाळगणं, ती त्यांची जबाबदारी आहे. फरक असतो ड्युटी आणि जबाबदारीमध्ये, रिस्पॉन्सिबिलिटी. बरोबर ना. मी नेहमी एक उदाहरण देतो बघा, की डोंगरावरून एक मुलगी झप आपल्या छोट्या भावाला अशी काकेत घेऊन येत असते, आणि खालून एक साधू वर चढत असतो, आणि दोघांच्या मध्ये क्रॉस होतं, आणि ती साधू म्हणतो, अरे माझ्या हातातलं एक तांब्यासुद्धा मला इतका जड झालाय, इतकं ओझं झालंय ते, जरी तुला ह्या बाळाचं ओझं होत नाही का? तू काकेत कडेवर एका मुलाला घेतलेस. तर ती म्हणती, ओझं हा माझा भाऊ आहे. फार सुंदर स्टेटमेंट आहे. भाऊ आहे म्हणजे ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे. तुम्ही त्यांची जबाबदारी आहे, आणि काळजीपोटी, भीतीपोटी ते प्रेशर तुम्हाला वाटेल. ते प्रेशर नाही, दिस इज प्लेजर म्हणू आपण. ही आनंददायी गोष्ट आहे, कारण त्यातून तुमचंच भलं होणार आहे हे त्यांना माहिती आहे. हां, फक्त सांगण्याच्या प्रोसेसमध्ये, समजून देण्याच्या प्रोसेसमध्ये कुठंतरी शब्द वेडेवाकडे होत असतील, पण उद्देश एकच आहे, माझ्या बाळाचं चांगलं व्हायला पाहिजे. मला नाही वाटत दुसरा उद्देश त्यांचा काय असतो. माझ्या बाळाचं फक्त आणि फक्त चांगलं व्हायला पाहिजे, हेच त्यांचं असतं. मग त्यांच्या टोमण्यांना, आता मला एक साधी गोष्ट सांगा बाळांनो, की खरंच तुम्हाला आई वडील सोडून कोण टॉन्ट मारत नाही, टोमणे मारत नाही, मित्र मारत नाहीत, मैत्रिणी मारत नाहीत, शिक्षक वर्गात बोलत नाहीत इन्सल्टिंग? एखादा होमवर्क केला नसेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नसेल तर ओरडत नाहीत, सांगितलं होतं काल, एवढं सुद्धा लक्षात येत नाही का, बघता येत नाही का, कळत नाही, तू त्याला ऐकीचीच नाही, तोपर्यंत शिक्षक बोलतात की कधी बोलतात का नाही? मग ते केल्यावर, शिक्षक तसं बोलल्यावर तुम्ही काय करता? खरं सांगा. असं व्यवस्थित असं खाली मान घालून बघायचं आणि आपल्या परम मित्राकडे लक्ष द्यायचं, हळच. बरं, असं होतं की नाही बऱ्याच वेळा? म्हणजे काय करता तुम्ही? दुर्लक्षित करता ना. मग मायबापाचे टोमणे आपण दुर्लक्षित नाही का करू शकत? करू शकतो ना. पण कसं असतं, जो आपल्यावर जास्त प्रेम करतो ना, त्याचं जास्त लागतं आपल्याला. मग वाटतं यार असं नाही. पण मला वाटतं की याला एक पहिला उपाय असा आहे की ते समजा तसे काय बोलले, सोडून द्यायचं, मनातल्या मनात आपल्या परम मित्राकडे बघायचं, म्हणायचं ठीक आहे ना. बघा किती फरक पडतो. म्हणजे तुमच्या पत्राचं उत्तर देतोय बाळांनो मी, त्याच्यापूर्वी तुमच्या मायबापाचं मी महत्त्व सांगितलं, ते काय आहेत. त्या पत्राचं उत्तर असं आहे की दुर्लक्षित करा. दुसरी गोष्ट अशी आहे की अगदीच तुम्हाला दुर्लक्षित करायला जमत नसेल तर शांत बसा, आणि ते जे काय म्हणतायत ना, असं तुम्हाला नाही वाईट वाटतं बोलल्यावर, ते डायरीत लिहून काढा, आणि पुढे लिहा. डायरीत लिहून काढल्यानंतर की ज्यावेळी मी मोठा होईल ना, त्यावेळी तुम्हाला हे तुमचं वाक्य दाखवणार. दुसरा पर्याय पण आपण करू शकतो, डायरेक्ट लिहून काढायचं. आज तुम्ही हे वाक्य मला बोला, त्यांना नका दाखवू, पण लिहून काढा. मग त्याची कारणंही लिहावी लागतील ना, की का बोलले, असं नाही नुसतंच बोलले, असं कसं, का बोलले याची कारणं लिहावी लागतील का नाही लिहावी लागणार. आणि तिसरी गोष्ट एक आपल्याला करता येईल याशिवाय, की स्वतःवरचा प्रचंड विश्वास वाढवून आपल्या ठरलेल्या टार्गेटला आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहू शकतो. ज्यावेळी असं कुणी काहीतरी आपलं माणूस आपल्याला बोलतं, त्यावेळी स्वतःवरचा विश्वास थोडासा कमी होतो. मी त्या पत्रात उल्लेख केलाय बघा, की आत्मविश्वास कमी होतो, बरोबर ना. मग त्यावेळी स्वतःवरचा विश्वास तुम्हाला वाढवावा लागेल. म्हणजे काय, स्वयंशिस्त लावावी लागेल. मग मी मगाशी म्हटलं तसं
हा जो मायबापामधला आईचं हृदय जे आहे ना, ते आईचं हृदय मृदू असतं. टचकन डोळ्यात पाणी येतं तुम्ही काय बोलला तर. तिला फार वाईट वाटतं, मग तिचा त्रागा होतो, त्रेधा रिपीट होते, अनेक गोष्टी. कारण खरी जी त्याग जो असतो ना, त्याग संसारातला तुमच्यासाठी, हा मॅक्झिमम त्याग आईनं केलेला असतो. वडिलांचा त्याग करत असतील पण थोडासा दिसत तो कमी, थोडक्यात. म्हणून म्हणतात की आईचं हृदय मृद असतं आणि बापाचं तसं नसतं. बाप तुम्हाला तयार करत असतो. मग तो तयार करताना पेशन्सनं तयार करतो. म्हणजे एक फार सुंदर कथा आहे. एक माणूस असा निघालेला असतो आणि खूप तहान लागलेली असते. त्या तहानाच्या नादात तो इकडं तिकडं बघतो, पाणी मिळत नाही. मग त्या झाडाखाली बसतो शांत, आणि समोर एक बिल्डिंग दिसते. त्या बिल्डिंगच्या 5व्या मजल्यावरून एक माणूस बाटली दाखवतो त्याला पाण्याची. मला आशा तयार होते. मग तो म्हणतो, खुणवतो त्याला, पाणी पाहिजे का, तहानलायस का, ये. आणि मग तो पळत पळत तिथंपर्यंत जातो. जाऊन त्या बिल्डिंगच्या खाली 15-20 मिनिटं थांबतोय. माणूस येतच नाही वरनं. मग हे चिडतो, कशाला उगाच पाणी दाखवायचं होतं, द्यायचंच नव्हतं तर दाखवायचं कशाला पाणी. खूप वेळ थांबतो. 15-20 मिनिटांनी तो माणूस येतो आणि आल्यानंतर म्हणतो, तुम्ही फार ताणलेला होता ना, म्हणून सरबतच करून आणून द्यावा म्हटलो. मग खुश होतो, अरे मला पाणी मागितलं होतं, मला सरबत मिळालं. मी बापाची भूमिका डिस्कस करतोय. तुम्ही तो सरबत असा ग्लासमध्ये ओतून तुम्हाला देतो, थंड असतं, पण तोंडात घेतल्या घेतल्यावर त्यात साखरच नसते. तोंड वाकडं करतो, अरे नुसतं पाणी दिलं असतं तर चाललं असतं ना, बिना साखरेचा सरबत कशाला. आता नुसत्या लिंबू पाणी पिताना हे वाटतं, ते म्हणजे लिंबू मीठ पाणी असलं की फार चुकीचं वाटतं ना, बरोबर आहे ना. तो असं तोंड वाईट करतो तोपर्यंत हा साखरेची पुडी बाहेर काढतो. मला वाटलं तुम्हाला शुगर बिगर असली तर, म्हणून साखर अगोदर टाकली नाही, आत्ता टाका. मला वाटतं दिस इज बाप. म्हणजे तो तुम्हाला संयमानं तयार करत असतो. लगेच सगळं देणार नाही, थोडं देईल, मग अजून किती तुम्ही पुढं सरकताय, मग थोडं देईल, बरोबर आहे ना. त्यामुळे असं ज्या ज्यावेळी वाटेल त्यावेळी ही कथा आठवायची. नुसतं गार पाणी नाही, सरबत नाही, आपल्याला संपूर्ण सरबत मिळणार आहे, पण थोडेसे आपण पेशन्स ठेवायला पाहिजे. कारण बापाबद्दल एक फार सुंदर शायरी आहे, जो बिना आंसू बिना आवाज के रोता है वो बाप होता है. जो बिना आंसू बिना आवाज के रोता है वो बाप होता है. जो बच्चों के किस्मत के छेद अपने बनियान में पहन लेता है वो बाप होता है. सच है माँ रखती है 9 महीने कोख में हमें. सच है माँ रखती है 9 महीने कोख में हमें, पर 9 महीने जो दिमाग में धोता है वो बाप होता है. जब घर में सबके नए जूते आते हैं बाप के तलवे घिस जाते हैं. जब घर में सबके नए जूते आते हैं बाप के तलवे घिस जाते हैं. जो अपनी आंखों में दूसरों के सपने सजोता है वो बाप होता है. बाप निवाला होता है, बाप रखवाला होता है, बाप अपनी औलाद से हार के मुस्कुराने वाला होता है. बाप करता है कहता नहीं, बाप करता है कहता नहीं. जब बाप समझ में आए तब तक वो पास में रहता नहीं. त्यामुळं बाळांनो, एक वेळ आपल्या मायबापांसाठी दिल से टाळ्या वाजवूया, म्हणजे इथून आवाज आला पाहिजे. त्यामुळे बाळांनो, एक गोष्ट अंतर्मनाला अशी ठासून सांगा, ठासून, की तुमचे मायबाप हे तुमच्यावर निसंकोच निस्सीम निस्वार्थी प्रेम करतात. तुमचे दुश्मन नाहीत ते. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला ते दुश्मन वाटतात, ते दुश्मन नाही आहेत. तुम्ही चांगलं वागलं पाहिजे, चांगलं घडलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, तुम्ही वेळेचा आदर केला पाहिजे, स्वतःला शिस्तबद्ध ठेवलं पाहिजे, तुम्ही चुकीच्या संगतीमध्ये नाही अडकलं पाहिजे. या अपेक्षा काही चुकीच्या नाहीत बाळांनो. का तसं वाटतंय तुम्हाला या अपेक्षा चुकीच्या आहेत? म्हणजे तुम्ही चुकीचं राहू नये बिहेवियरली किंवा अकॅडमिकली, हे वाटणं हे चुकीचं नाही ना. हे साहजिक वाटणं, हे नैसर्गिक वाटणं आहे. काय होतं की त्यांना जशी ट्रीटमेंट मिळाली, म्हणजे असं म्हणतात की आई वडील देव नाही आहेत पण देवाची रूपं आहेत. मग नैसर्गिकरित्या त्यांच्याकडूनही काय चुका होत असतील ना, बोलण्यातून, वागण्यातून, सांगण्यातून होत असतील ना. मग त्यात त्यांचा काय दोष? त्यांना जशी समाजाकडून, त्यांच्या आई वडिलांच्याकडून, आई आजोबांच्याकडून जी ट्रीटमेंट त्यांना मिळाली तीच ट्रीटमेंट तुम्हाला फॉरवर्ड होते.
हे जर कोरोना आला नसता आणि मोबाईल तुमच्या हातात आले नसते तर ही मला वाटते मायबाप म्हणून मिटिंग घ्यायची सुद्धा गरज लागली नसती. या 5 वर्षामध्ये त्या गॅझेटनं प्रचंड आपल्यावर हावी झाले, सगळ्यांच्यावरच, म्हणजे इथं पालकसुद्धा आहेत आणि विद्यार्थीसुद्धा आहेत. प्रचंड हावी झाले ते. या 5 वर्षातल्या जास्त घटना घडायला लागलेल्या आहेत. इतके एक्सपोजर मिळायला लागलेत. म्हणजे आज तुम्ही बहार पुरवणीला शेवटच्या पेजवर एक लेख आहे, AI आणि ChatGPT म्हणत नाही का, तुम्हाला काय पाहिजे असलं की ते सांगतं. अरे बरोबर आहे ना. एकानं ते कुठली मेडिसिन घ्यायची म्हणून त्या ChatGPTला विचारलं, त्याला कळलं नाही, त्यानं आपलं सांगितलं ठोकून, ते मेलं की. म्हणजे जिथं डॉक्टरकडे जायला पाहिजे तिकडे जायचं नाही. म्हणजे हा जो विषय आहे, तुम्ही बाहेरचा तो लेख वाचा, पुढारीमध्ये शेवटच्या पानावर लेख आहे AIचा ChatGPTचा. खूप सुंदर लेख त्यांनी दिला आहे. म्हणजे त्याचे फायदे तोटे दोन्ही त्यांना दिलेले आहेत. पण खरंच या वयामध्ये याची गरज आहे का, तर त्याची गरज ती नाही आहे. त्या गॅझेटची गरज तुम्हाला नाही आहे. मगाशी मी त्या पत्रात म्हणलो तसं की मोबाईल जास्त वेळ माझ्याकडे असला, जास्त वेळ असला की तुम्ही असा लुक देता आणि तो लुक म्हणजे असं मी गुन्हा केल्यासारखं काहीतरी वाटतं. आज तुम्हाला मोबाईलच्या विरोधात किंवा बाकीच्या गोष्टीसाठी सांगण्यासाठी मी उभा नाही आहे. ह्या गोष्टी प्रत्येक वेळी तुम्हाला कोण ना कोणतरी सांगतेच. सगळ्यात जास्त तर ते आई वडील सांगतायत, मी काय सांगायची गरज नाही आहे. माझं मत असं आहे की ज्यावेळी त्यांना त्यांच्या ट्रीटमेंटप्रमाणे ज्यावेळी तुम्हाला ते वाढवायचा प्रयत्न करतात आणि तुमच्यासाठी चुकीचे शब्द येतात, त्यावेळी मी मगाशी म्हणलं तसं एकतर ते दुर्लक्षित करा किंवा लिहून ठेवा आणि यासाठी क्षणभर थांबा. एक मोठा श्वास घ्या, रिॲक्ट होण्याआधी क्षणभर थांबा, मोठा श्वास घ्या. तुमच्या लक्षात येईल की हे बरोबर आहे, म्हणजे चुकीचं नाही आहे. आपण लगेच रिॲक्ट होतो, आदळापट करतो, दार बंद करतो, एखादी वस्तू फेकून देतो. हा नैसर्गिक विषय आहे. म्हणजे हा वयाचा दोष आहे, हार्मोन्समधले चेंजेस आहेत, त्याच्यावर अनेक व्याख्यानं आहेत. माझं मत असं आहे की या सगळ्या गोष्टीसाठी कंट्रोल करून एक मृण्मयी तुमच्या क्लासरूममध्ये आहे का नाही. 100% 10वीला गुण त्या 131 मुलांच्या मध्ये असणं जोक आहे का. 16 लाखामध्ये 131च मुलं, त्यातली एक मुलगी तुमच्या समोर इथं आहे. मग तिला 10वीत असताना तिला हे सगळं जे तुम्हाला वाटतं ते वाटलं नसेल का. तिला भावनिक त्रास झाला नसेल का. तिलाही वाटलं असेल मोबाईल असावा, मित्रांच्याकडे आहे, मैत्रिणींच्याकडे आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीला एक स्वयंशिस्त तिनं लावली असेल. म्हणजे माझं तिच्याबद्दलचं जे ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे ती नुसती ह्याच्यातच नाही, ती खेळात निपुण आहे, तबल्यामध्ये विशारद आहे. परवा तर ती काही कुठले तरी एक प्राईज तिला सगळ्यात मोठं मिळालं तबल्यामध्ये. असं काही नाही, ती फक्त बोलताना सुद्धा किती कॉन्फिडेंटली तुमच्यासमोर बोलली. इथं बक्षीस घ्यायला येताना पोरांचे हात कापतात मी बघतोय, असं होतंय. म्हणजे हे आता ही काय एक्स्ट्राऑर्डिनरी मुलगी आहे का, नाही आहे ना, तुमच्यातलीच एक आहे ना, तुमच्या सारखीच एक आहे. मग तिला ते यश मिळवताना तिनं कुठून मिळवलं. मला वाटतंय तिनं स्वयंशिस्त लावली की जो दुसरा भाग आपला येतो, तुम्हाला जे म्हणायचं आहे, तुम्हाला ओरडल्यानंतर हे डायरीत नोंदवताना तिथं स्वयंशिस्त मॅटर करेल. लिहून ठेवा, नोट करा. बाबा रागवले ना, नोट करा. आई रागवली ना, नोट करा. आता नोट करताना काय होईल की तुम्हाला जे काय नोट करायचं आहे ते करताना तो प्रसंग लिहावा लागेल ना. आज कशाबद्दल रागवले का, उगच असे होते कधी, बाबा आले तर उगच चिडायलाच चालू. आता झाले कधी, उभा रा रे तुला जोरात चिडायचं आहे, असं कधी होतं. एखादी काय तर क्षण असतो, घटना असते, घडते, चुकतं नाही, ते कुठल्या तरी टेम्पोमध्ये असते, आई कुठल्या तरी टेम्पोमध्ये असते नाही, मग सगळा राग तुमच्यावर निघतो. त्याला काय. आणि हा बाळानो परिवर्तन संसार का नियम आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत असेच असणार. कितीही जग पुढे गेलं तरी वाढवण्याची प्रोसेस हीच आहे. म्हणजे आता मारायचं नाही वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या पालकांना विचारा त्यांच्या आईवडिलांनी त्यांना मारलं आहे का नाही, ते सांगतील. मग ते तुम्हाला सांगितलं की तुम्हाला वाटतं मग तुम्ही मला पण मारणार का. जनरली आता हे काय मारून घ्यायचं तुमचंही वय नाही आहे. मारण्याचं वय 6 वर्षापर्यंत असतं, तिथून पुढं मारू नये असं म्हणतात. कारण आता कितीही प्रयत्न केला तर ती शिस्त लावून लागत नाही थर्ड पार्टी करून. आणि शिस्त लागली नाही म्हणून मुलगं फेल होतं सामाजिक लेवलला, नैतिक लेवलला, असंही काही नाही. म्हणजे त्याची रूम सध्या आता गबाळ आहे खूप, म्हणून तो गबाळच राहील असं नाही आहे. तो त्याचं ज्यावेळी कुटुंबाचं तयार होईल, आपलंही तसं कुठं होतं, आपण फारच काय सिस्टमॅटिक होतो काय, नाही ना. किंवा आता फार सिस्टमॅटिक आहे आणि पुढं गबाळ होणार नाही असं काही नाही आहे. तो नैसर्गिक गुणधर्म आहे. म्हणून म्हटलो की परिवर्तन संसार का नियम आहे. तर ही स्वयंशिस्त लावताना
जर आपण ते नोट करताना तो प्रसंग लिहिला तर त्या प्रसंगामध्ये काही चुका लक्षात आल्या की आपल्याकडूनही काही चुकलंय, एकतर आपण नोट करणार नाही किंवा ती चूक सुधारेल. बरोबर ना, का नाही? मग स्वयंशिस्त लावताना स्वतःला स्वयंशिस्त म्हणजे लक्षात आलं ना, तुम्ही आजही जर्मनी जपानला गेलात आणि रात्री 2 वाजता सिग्नल तिथं रेड असेल आणि चिट पाखरू रस्त्यावर नसेल तरी तो तिथला माणूस सिग्नल तोडत नाही, ग्रीनची वाट बघतो, ग्रीन होण्याची. आपल्यात बघा की सिग्नल तुटला तरी जात नाहीच. म्हणजे ही स्वयंशिस्त म्हणजे काय की तुम्हाला जी एखादी गोष्ट जी ठरवायची असती, ठरवलेली गोष्ट असती, त्यासाठी कुणी बघो नाही तर नाही बघो, आपण त्या गोष्टीसाठी प्रामाणिक राहणं म्हणजे स्वयंशिस्त. बरोबर ना? मग ही स्वयंशिस्त ज्यावेळी तुम्ही लावण्याचा प्रयत्न करता, डायरीत नोंद करता, त्यावेळी घडतं असं की ही करताना तुम्हाला जर चुकीची संगत तुमच्यासोबत असेल, आता तुमचे पालक बोलताना सुद्धा काही वेळा अचानक म्हणतात की बाबा ह्या मित्रासोबत तू मला दिसला नाही पाहिजेस, या मुलासोबत तू नाही पाहिजेस, या मुलीसोबत नाही पाहिजेस. आता कदाचित त्या मुलीनं तुमच्या पालकांच्या पुढे येऊन कदाचित काही वेगळं किंवा मुलानं काही केलेलं नसतं, पण एक ऑब्झर्वेशन त्यांचं असं असतं की बाबा कुछ तो गडबड है. आणि मग त्या ऑब्झर्वेशनचा इफेक्ट असा असतो की ते तुम्हाला सांगत असतात आणि तुम्हाला काय वाटत असतं, नाही नाही असं कसं होईल, तो कसा चुकीचा असेल, मला माहिती आहे की. एक फार सुंदर कथा आहे. म्हणजे तुम्हाला एक शिकारी असतो, तो शिकारी गेलेला असतो त्या ह्याला शिकारीला, आणि त्याला शिकार मिळत नाही. मग ते असा त्याला त्रास होतो उन्हाचा, आणि मग तो झाडाखाली एक वेळ रेस्ट घ्यायची म्हणतो, आणि तो रेस्ट घ्यायला लागतो. पण त्या झाडाची सावली जी आहे ना, कधी ऊन कधी सावली असे फांद्या हल्ल्यामुळं पडायची. मग एक राजहंस वरून जात असतो आणि तो बघतो की बाबा त्या जो माणूस झोपला आहे, राजहंसाची वृत्ती सेवाभावी असते, पक्षाची वृत्ती त्या. मग तो येऊन फांदीवर बसतो आणि आपले पंख पसरतो आणि त्याला प्रॉपर सावली तो देतो. तो गाढ निद्रेत जातो तो शिकारी. थोड्या वेळाने एक कावळा त्या राजहंसाच्या शेजारी येऊन बसतो आणि तो कावळा वरून घाण टाकतो, म्हणजे शी करतो, ती त्या शिकाऱ्याच्या अंगावर पडते. शिकारी खडबडून जागा होतो. तो कावळा जसं ती शीट करतो तसा उडून जातो. जसा शिकारी डोळे उघडतो तसा त्याला राजहंस दिसतो. शिकारी बाण त्या राजहंसाला मारतो. त्याला वाटतं की वरून राजहंसानंच. मग राजहंस मरता मरता एक प्रश्न शिकाऱ्याला विचारतो की मी तर तुला सावली देण्याचा प्रयत्न करत होतो, तू झोप तुझी डिस्टर्ब होऊ नये म्हणून. चूक तर कावळा करून गेला, मग मी का? त्यावेळी शिकारी फार उत्तर चांगला देतो. तो म्हणतो की ज्या क्षणी कावळा तुझ्या शेजारी येऊन बसला त्याच क्षणाला तू उडून जायला हवं होतंस. पण काही क्षणासाठी कावळ्याची संगत, म्हणजे तू सेवाभावी आहेस, दिसायला फार सुंदर आहेस, व्यक्तित्व फार सुंदर आहे, हे सगळं जगानं मान्य केलेलं आहे, पण काही क्षणाची ती कावळ्याची संगत तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरली. मला वाटते स्वयंशिस्तीमध्ये आपल्यासोबतचा तो कावळा आपल्या लक्षात यायला पाहिजे. कोण आहे की जो आपल्याला असं काही झालं की लगेच असं निगेटिव्ह, म्हणजे त्याच्या संगतीत आलो की आपण चुकीचे विचार करतो. मी मगाशी म्हटलं तसं एनर्जी इफेक्ट करते ना, का नाही? मग ती निगेटिव्ह एनर्जी इफेक्ट करतेच की. मग चुकीचा विचार करणं असेल, चुकीचं बोलणं असेल, कधी न तोंडात आलेली शिवी सुद्धा अशा 2-4 मित्रांसोबत असताना सुद्धा आपण देतो, बिकॉज ऑफ तो कावळा. मग एका क्षणाच्या संगतीनं एका कावळ्यामुळे एका राजहंसाचा मृत्यू जर होऊ शकत असेल तर मला वाटतं आपलं बरंच काहीतरी होऊ शकतं. म्हणून मी नेहमी एक रामायणातला प्रसंग सांगतो बघा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 90 पल असा एक उल्लेख आहे रामायणामध्ये. वाल्मिक रामायण कधी तुम्ही वाचलं तर त्यामध्ये 90 पल म्हणजे 1.5 मिनिट. कैकई आणि मंथरा यांचा जो संवाद आहे रामायणामध्ये तो 1.5 मिनिटाचा आहे. किती मिनिटाचा? फक्त 1.5 मिनिटाच्या संवादानं काय झालं बघा, 12 का 14 वर्षाचा वनवास झाला, राज्य गेलं. स्वतःच्या मुलानं आई मानण्यास भरतानं नकार दिला कैकेयीला. किती मिनिटाचा संवाद? 1.5 मिनिटाचा. मग 1.5 मिनिटाच्या संवादानं हे घडू शकतं. एक कावळा क्षणाला येऊन बसून जर राजहंस मृत्यू होऊ शकतो,
तर आपल्या बाबतीत असा एखादा चुकीचा वाईट विचार करणारा एखादा माणूस आपल्यासोबत असेल, मित्र असेल, मैत्रिणी असेल, तर मला नाही वाटत आपण घडण्याच्या प्रक्रियेमध्ये राहू, आपण बिघडण्याच्या प्रक्रियेमध्ये असू. आणि यासाठी तो कावळा शोधा आणि त्याला बाजूला करा. आणि दुसरं एक वास्तव आहे, ही कथा झाली. कथा अशी असते की ज्याला काय म्हणू आपण, दृष्टांत सिद्धांत यांचा मेळ घालावा लागतो. वास्तव सांगतो तुम्हाला. वास्तवामध्ये सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि अनेक खेळाडू होता, अनिल गुरव, असं त्रिकूट होतं. रमाकांत आचरे गुरुजींनी म्हणजे त्या गुरूंनी डिक्लेअर केलं होतं की इंडिया क्रिकेट टीममध्ये फक्त आणि फक्त अनिल गुरवच खेळेल. इतकी अनिल गुरवची शैली शानदार होती क्रिकेटमधली. पण आज मला वाटते काही यातल्या ठराविक लोकांना, पण मी सांगितल्यानंतरच आज अनिल गुरवचं नाव कळलं असेल. सचिन तेंडुलकरनी पहिलं शतक जे मारलं ते शतक अनिल गुरवच्या बॅटनं मारलं. नालासोपारामध्ये ते राहायचे. पाठीमागं त्यांच्या भावाची थोडीशी गुन्हेगारी वृत्ती होती, त्यामुळे घरी पोलीस येणं, त्यामुळे ह्याचं डिस्टर्बन्स वाढला आणि हळूहळू हा सुद्धा व्यसनाधीनतेमध्ये गुंतला. हे वास्तव. म्हणजे आज आपण सचिनच्या ऐवजी अनिल गुरवांचं नाव ऐकलं असतं जर त्यांनी त्या गोष्टींचा त्याग करून फक्त त्यांच्या क्रिकेटवर फोकस केला असता तर. असे अनेक कावळे, अनेक चुकीच्या गोष्टी आपल्यासोबत आहेत आणि त्या गोष्टी आपल्या वेळ खातात, आपली मानसिकता डिस्टर्ब करतात. मला वाटतंय स्वयंशिस्त लावताना, डायरीत नोंद करताना जर ही गोष्ट करायची असेल तर तुम्हाला त्या गोष्टीच्या संगतीपासून लांब राहावं लागेल. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की स्वतःवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न करा. पहिली गोष्ट काय, एकतर दुर्लक्षित करा, इट्स ओके, जसं आपण मित्राचं, शिक्षकांचं करतो वगैरे. दुसरी गोष्ट, अगदीच वाटलं तर लिहून ठेवा, पण लिहून ठेवताना मात्र तो प्रसंग लिहून ठेवताना आपल्याही चुका त्यात लिहून ठेवाव्या लागतील का नाही, दुसऱ्याच्याच कशा नुसत्या लिहायची. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की स्वतःवर इतका विश्वास ठेवा, कुणी काही बोललं तरी, पण ठेवलेल्या विश्वासासाठी, त्या टार्गेटसाठी, त्या टास्कसाठी सातत्यानं प्रयत्न करा. विश्वासाचं एक फार सुंदर उदाहरण आहे. म्हणजे ते तुम्हाला माहिती आहेत का? बघा, एक समाज असा असतो की जो दोरीवरून एक माणूस असतो की ज्यानं ठरवतो की बाबा मला या बिल्डिंगवरून त्या बिल्डिंगवर दोरावरनं चालत जायचं आहे. दोरावरून. डॉन पिक्चर बघितलाय का? प्राण आपल्या मुलांना घेऊन गेलेला असतो, जुन्या माणसांना, पालकांना माहिती असेल. तर तो माणूस त्या दोरीवरून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाणार असतो चालत चालत, आणि तो हातात एक काठी असते, बॅलन्स करत 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 तो जात असतो. ते खालून माणसं बघायला चालू होतात आणि खालून एक असा आवाज तयार होतो, गोंगाट तयार होतो की बाबा हे पडेल 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 पडेल. तुम्हाला माहिती आहे असं काय करायला लागलं की पडणार हे पहिलं सांगितलं जातं. बरोबर आहे ना? तो पार करेल असं कोण म्हणणार नाही, ते पडेल कसा याच्यावर जास्त लक्ष असतं. मग तो मध्ये जातो, त्याचा बॅलन्स पूर्ण हलतो, तो स्वतःला पुन्हा बॅलन्स करतो आणि मग शेवटपर्यंत तो बिल्डिंगमध्ये त्या दुसऱ्या उतरतो दोराच्या साह्यानं. खाली येतो, खाली आल्यानंतर लोक टाळ्या वाजवतात. परत तो दुसऱ्या त्या बिल्डिंगमध्ये जातो, आपल्या मुलाला खांद्यावर घेतो आणि मुलाला घेऊन तो दोरीच्या साह्यानं दोरीवर चालत चालत दुसऱ्या बिल्डिंगला जायला. आता मात्र लोकांचे श्वास रोखले जातात, त्यांना विश्वास बसत नाही. कसं, मुलगाने मात्र घट्ट मिठी मारलेली असते आणि हळूहळू करत तोही प्रयोग तो यशस्वी करतो आणि पुन्हा खाली येतो. गर्दी फार जमलेली असती. मग गर्दीसमोर तो एक वाक्य ओरडतो की किती जणांना वाटतं मी तिसऱ्यांदा सुद्धा हा प्रयोग यशस्वी करेल. सगळी लोक ओरडतात, हो तुम्ही करू शकता. पुन्हा तो प्रश्न विचारतो की किती जणांना वाटतं मी माझ्या मुलाला घेऊन हा प्रयोग यशस्वी करेल. सगळी म्हणतात हो, टाळ्या वाजवतात, नाही नक्की तुम्ही करणार, आम्हाला विश्वास आहे तुम्ही तिसऱ्यांदा हा प्रयोग सुद्धा यशस्वी करून दाखवाल. मग तो म्हणतो मग द्या तुमचं मूल. आता मात्र कोण, म्हणजे बघा, जी माणसं तुमच्यावर काही मिनिटापूर्वी, काही क्षणापूर्वी टाळ्या वाजवून म्हणणार नाही तुम्ही करणार, तीच माणसं ज्यावेळी स्वतःवर वेळ येते त्यावेळी नाही 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 आम्ही नाही त्यात. बरोबर आहे ना? आणि यालाच आपण असं म्हणू की बाबा कोण माणसं मग आपल्यावर विश्वास ठेवतायत? आपल्या त्या घरातली, आपल्याला जन्म देणारी, आपल्यावर प्रेम करणारी, निस्वार्थी प्रेम करणारी, ह्या माणसांचा बाळांनो तुमच्यावर 100% विश्वास असतो. नॉट 1%. म्हणजे फक्त मी मगाशी काय म्हटलं, तो अविश्वास नाही,
ते प्रेम नाही असं नाही, ती फक्त भीती आहे, काळजी आहे, माझ्याशिवाय याचं काय होईल. त्या काळजीपोटी हा सगळा विषय चाललेला असतो. त्यामुळं जग विश्वास ठेवू दे नाही ठेवू दे, तुमची स्वतःवर ठेवा. मायबापांचं तर तुमच्यावर आहेच ना. आणि मी मगाशी जसं म्हणलो की ती जे एक निगेटिव्ह थॉट जसा इफेक्ट करतो आणि तुम्हाला तुमच्यापासून बाजूला ठेवतो, तर निगेटिव्ह थॉट सांगणारी तुमच्यासोबत जी माणसं आहेत यांना आजच बाजूला करा, डिलीट करा. नको ती माणसं, इनकी संगत नको रे बाप्पा. म्हणजे इतकं तुम्हाला त्या पद्धतीनं जर स्वतःला मेंटेन ठेवता आलं तर स्वयंशिस्त बाळगता येईल. आणि स्वयंशिस्तीचा फायदा तुम्हाला असा आहे की तुम्ही तुमचं जे काही टार्गेट असेल, म्हणजे आज इथं बसलेलं मुलगं समजा 50% असेल, मी गॅरंटेड सांगतो हा 70%च्या खाली 10वीला येत नाही. आज 50% असतील तर आज 70 असलेला पोरगा 85%च्या खाली येत नाही. आणि आज 85% इथं असलेला मुलगा 95%च्या खाली येत नाही. आज जे 95%चं आहे ते 99-100 खेळणार. हे मी तुम्हाला आज इथं उभा राहून गॅरंटेड सांगतो. कारण आज तुम्हाला इथून पुढचा जो प्रवास आहे, म्हणजे परवा 1-2 पालक मला भेटायला आले, ते म्हणले की सर सांगायचं आहे वगैरे. म्हटलो काही नाही. ज्यावेळी अभ्यासक्रम तुमचा क्लिअर होईल, अभ्यासक्रम संपेल, जवळपास 2.5 महिने आपल्याला असा वेळ मिळतो की ज्या 2.5 महिन्यामध्ये फक्त आणि फक्त प्रॅक्टिस असतं. आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त प्रश्न येत नाही. आणि पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या प्रश्नांची तयारी तुमची आपल्याकडं करवून घेतली जाते. फक्त मी मगाशी ते एक स्टेटमेंट केलं होतं, कुठलं आठवतंय का? नाही समजत मला सगळे विषय, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण जर ते विषय समजत नसतील तर आज तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की मला आत्तापर्यंत झालेल्या अभ्यासक्रमामध्ये जेवढे विषय शिकवले गेले त्यामध्ये मला समजलेले किती आणि न समजलेले किती. न समजलेले घटक जर तुम्ही बाजूला केले तर त्याच्यावर काम करणं सोपं होईल. आणि यासाठी असं करताना अडथळ्या आणणाऱ्या घटकापासून स्वतःला बाजूला ठेवा. म्हणजे एक रामश्याम दोघं मुलं मित्र होते, दोघांची लग्न झालेली. मग दोघांना असं ठरवतात की एक व्यवसाय चालू करूया. मग दोघं अशी रात्री ठरवतात की आपण उद्या एक म्हैस विकत घेऊया आणि ती म्हैस घेऊन त्याचं दूध वगैरे काढून असं मोठं प्रोडक्शन वगैरे तयार करून घेऊया. सकाळी दोघं जण नाक्यावर भेटायचं ठरतात. दुसऱ्या दिवशी श्याम येत नाही. महाराम एकटाच म्हैस घेतो. म्हैस घेऊन मग तो ठरवतो. मग त्याच्यानंतर हळूहळू त्याला खाद्य चांगलं देणं वगैरे वगैरे असं करत करत 20-25 म्हैशीचा गोठा तयार होतो. गोठा झाल्यानंतर तो मोठा होतो. त्याच्यानंतर तो शहरात जातो, डेअरी काढतो, डेअरीचे प्रकल्प असत, अनेक त्याला पूरक व्यवसाय जोडत 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 तो खूप मोठा माणूस, म्हणजे स्वतःचे 2-3 बंगले, गाड्या वगैरे असं या लेवलवर जातो. अनेक वेळ त्याला आठवण येते की आपण गावी जायला पाहिजे यार. मग तो गावी यायला निघतो. गावी यायला निघाल्यानंतर त्याची गाडी त्या कच्च्या रस्त्यामध्ये कुठेतरी फसते आणि त्याला मदत हवी असते. मदत म्हणून एका ठिकाणी तो शोधत शोधत जातो, तर झाडाखाली तो श्याम बसलेला असतो. तो म्हणतो श्याम, अरे तू इथं? त्याला लक्षात येत नाही हा कोण नवीन मोठा माणूस. तर तो म्हणतो मी राम. तू म्हणतो का आला नाहीस त्या दिवशी? मी बघ केवढी मोठी प्रगती केली, एका म्हैशीपासून आतापर्यंत एवढं सगळं मी उभा केलं, तू का आला नाहीस दुसऱ्या दिवशी? म्हटलं ठरलं तर सगळं ओके ठरलं होतं. रात्री मी असं ठरवलं की उद्या सकाळी यायचे, फक्त बायकोला विषय सांगितला आणि बायको म्हणली सगळं तुमचं ठीक आहे, पण म्हैस उद्या घेतली नाही, परवा मेली तर? अशी म्हैशी मारणारी माणसं आपल्या शेजारी नको. मला सांगण्याचा उद्देश असे आहेत ना आपल्याकडं. हो कुठले 100% पडतात मर्दा, काय सांगायला लागले बस, असे म्हणणारे असतात शेजापाजारचे आपल्याला. काय काय गरज आहे का त्याची? नको ना त्यो. म्हणून म्हटलो त्याची संगत नको रे बाप्पा. ही आनंददायी गोष्ट आपण किचकट करतोय आणि किचकट करू नका. म्हणजे आज आपल्याकडं, म्हणजे मांडलिक सर मागाशी म्हटले तसे की जवळपास अबाव 90% आपल्या कॉलेजला आत्ता ह्या स्टेजला जी मुलं आहेत ती नियर अबाउट 82 मुलं आहेत. म्हणजे आपली 220 मुलांची कॅपॅसिटी आहे कॉलेजची प्लस अकॅडमी. यावर्षी जेईचा रिझल्टमध्ये महाराष्ट्रात साठेसमूहात टॉपला आलेला रुद्र माळगी संभाजीनगर कॉलेजचा आहे. CETला टॉपला आलेला आर्यन पवार 99.93% घेऊन महाराष्ट्रात टॉपला आलेला आहे. IITला 2 मुलं लागली, एक तर आपला देशात 11वा आहे. माझ्याकडे एक मुलगा मागल्या वर्षी होता 2 वर्ष, पृथ्वीराज केसरकर म्हणून, मी फेसबुकला त्याचा लेखही टाकलाय. पृथ्वीराज होणे सोपे नाही. क्लिअरली दिव्यांग असलेलं मूल, क्लिअरली दिव्यांग म्हणजे त्याला अजूनही खुर्चीवरून उचलाय, तिथून खाली काही हालचाल येत नाही, हात सुद्धा त्याची अशी वक्र आहेत.
ते मूल 12वीला त्याला 86% गुण मिळालेत. विचार करा, JEEला क्वालिफाय आहेच, IITला सुद्धा ते पूल लागलं, CETला सुद्धा 98.83% आहेत. म्हणजे एखाद्याकडं काहीच नाही ते धडपडण्याचा इतका प्रयत्न करून सक्सेस मिळवतोय. आपल्याकडं बरंच काही असताना आपण प्रत्येक वेळी कुणाला तरी दोष देऊन म्हैस मरेल म्हणून जर कामच नाही केलं तर गडबड होईल ना आपली. मग तुम्हाला जाताना एक पत्र दिलं जाईल, त्या पत्रामध्ये एक उल्लेख आहे, दरवर्षी आपण दसऱ्याला 35 ॲडमिशन्स करतो 11वीची, म्हणजे मॅक्झिमम फी सवलत ही टार्गेट असतं. दरवर्षी आमच्या मुलांची 35 ॲडमिशन त्यावेळी होतात. जाताना एक तुम्हाला पत्र दिले जाईल, त्यामध्ये तुमच्या काय बऱ्याच पालकांचे असं, सर अजून 10वी लांब आहे, 10वी नंतर बघू, 10वीची परीक्षा झाल्यावर निकालानंतर बघू, कारण बॅच चालू होती 1 एप्रिलला, कारण परीक्षा यावर्षी लवकर संपतात, बॅच 1 एप्रिलला स्टार्ट झालेली असते. कारण 11वी 12वी मिळून 2 वर्षाचा अभ्यासक्रम त्या परीक्षांना असतो, JEE नीट सारख्या परीक्षांना देश पातळीवरच्या, आणि तिथं त्या परीक्षांना तुम्हाला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर 2 वर्षाचा अभ्यास डोक्यात ठेवावा लागतो. म्हणजे तुम्ही मिळवलेलं ज्ञान उपयोजित करण्याची प्रक्रिया रोज चालू ठेवावी लागते, 2 वर्षानं नाही. 10वीला शेवटच्या 2 महिन्यात जास्त रेटलं मार्क्स वाढतात, तसं तिथं होत नाही. 2 वर्ष कॉन्स्टंटली अभ्यास करावा लागतो आणि त्यासाठी बॅच लवकर चालू करावी लागते. म्हणजे जानेवारीच्या 10 तारखेला आमची 11वीची फायनल एक्झाम आहे, म्हणजे जूनला अकॅडमिक इयर 12वीचं चालू होतं, त्यापर्यंत आपला 60% सिलेबस संपलेला असतो. 12वीचा ह्या महिन्यात आमचा सिलेबस संपतोय, 12वी बोर्ड आणि JEEचा, तिथून फक्त प्रॅक्टिस असतं पुढं. हे मॅच्युरिटीप्रमाणे मुलांना शिकवणं, त्यांना पुढं नेणं. मग त्यांची नीटची बॅच असते, JEEची बॅच असते, CETची बॅच असते, PCMB म्हणून दोन्ही ग्रुप असताना मुलांची बॅच असते. या सगळ्या प्रोसेसमध्ये, ह्या प्रवासामध्ये आमची मुलं आमच्याकडे राहावीत हा आमचा आग्रह असतो. आणि हा काय आग्रह चुकीचा नाही आहे, कारण आम्ही इमोशनल कनेक्ट असतो. यामध्ये बरीच मुलं 8वीपासून आहेत, बऱ्याच मुलांचे भाऊ माझ्याकडे शिकून, बहीण शिकून गेले, त्यांची लहान भावंडं माझ्याकडे आहेत. फक्त आमच्याकडं एज्युकेशन अकॅडमिक हा त्यातला एक भाग झाला, तो तुम्ही कुठेही गेला तर मिळतोच. पण याशिवाय मगाशी मृण्मयी म्हणली तसं सिक्युरिटी, डिसिप्लिन, त्याच्यानंतर एक आपलेपणा, फॅमिलियर वातावरण, मुलामध्ये वर्गसंख्या कमी, म्हणजे जी वर्गात मुलांची संख्या आहे 45-50च असते, हे सगळं आम्ही जाणीवपूर्वक जपतो. आणि प्रामुख्यानं म्हणजे आता जसं तुम्ही 2 प्रोग्राम आपले 10वीत झाले, तिसरा आपला एक जानेवारीला होईल आणि रिझल्ट नंतर एक होईल, असे 4 प्रोग्राम असतात की ज्यामध्ये नवीन एक विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. त्याचं कारण काय आहे की या विषयामधून मला तुम्हाला हे पोचवण्याचं, एक शिदोरी ज्यांना म्हणत नाही पण संस्काराची, ही शिदोरी पोचवण्याचं मी काम करत असतो आणि ते माझं पहिल्यापासून काम आहे. त्याचं कारण असं आहे की या सगळ्यासोबत आपलं बाळ समाजामध्ये प्रतिनिधित्व करताना एक जबाबदार बाळ म्हणून त्याने प्रतिनिधित्व करावं, जबाबदार नागरिक म्हणून प्रतिनिधित्व करावं. आणि आपला भारत देश जसा जसा आता मोठा व्हायला लागला आहे, प्रगती करायला लागला आहे, देशाची म्हणजे जगाची एक 2ऱ्या-3ऱ्या आर्थिक महासत्तेवर आपण ज्यावेळी यायला लागलो आहे, त्यावेळी आपली ही जी मुलं आहेत ती त्यावेळीची ती स्तंभ असणार आहेत त्या सगळ्या प्रोसेसची आपल्या देशाची. आणि मग हे जर मूल या वयामध्ये, ज्या वयामध्ये बिघडण्याचे प्रोसेस जास्त प्रमाणात होते, असे जर यावेळी जर ते या सगळ्या प्रवासामध्ये जर ते संस्कारानं बांधलं गेलं, मायबापाबद्दल त्यानं आदर ठेवला, त्यांचं ऐकलं, आणि त्याचा इफेक्ट त्याच्या व्यक्तिमत्वावर तर होईलच, पण समाजातल्या त्या अशा अनेक घटकांच्यावर होईल की ज्यातून त्याला वाईट येतं, कदाचित त्याच्यामुळे एखादं वाईट मूलसुद्धा चांगलं घडेल. आणि हा उद्देश ठेवून आम्ही सगळं वर्किंग केलेलं असतं. मग त्यामध्ये कॉलेजचं, अकॅडमिकचं, क्लासेसचं वर्क चाललेलंच असतं. माझं सगळ्या विद्यार्थी पालकांना आवाहन आहे की आम्ही 35च ॲडमिशन करतो, त्याच्या पलीकडे आम्ही ॲडमिशन्स करत नाही, कारण सवलतीचं प्रमाण जास्त असतं आणि सवलत जास्त दिली की गडबड होते आम्हाला पुढं, कारण लिमिटेशन्स आहेत. जसं 10वीला कितीही मुलं घेतली तरी चालतात क्लासला, तसं कॉलेजला नसतं. कॉलेजला मान्यता असते, संच मान्यता, तेवढीच तुकडी, तेवढीच मुलं. तर त्यामध्ये सवलतीचा विषय असतो फीजमध्ये. दुसरी गोष्ट, दसरा दिवाळीमध्ये आमच्याकडं स्लॅक पिरियड असतो ज्याला म्हणतो आम्ही, तिथं आमच्याही पेमेंटचे विषय असतात. तर तुम्हाला सवलत देऊन आमचंही भागावं आणि तुमचंही प्रवेश प्रक्रिया व्हावी, याचा फायदा तुम्ही घ्यावा, तशा आशयाचं एक पत्र 2 ऑक्टोबरला दसरा आहे, म्हणजे 15 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत नियर अबाउट आपण 15 दिवसाचा तो कालावधी ठेवला आहे. यामध्ये जिथं जिथं ज्यांना वाटतं की बाबा अजून ती प्रोसेस मला नीट समजून घ्यायची आहे, मी आहे, मंडलिक सर आहेत, विजय राऊत सर आहेत, शेलार मॅडम आहेत, शिंदे मॅडम आहेत, फाळके सर आहेत, दराडे सर आहेत, मुळे सर आहेत, कुणीही आपल्याला नॉन टीचिंग तुम्ही फोन केला आणि घरी येऊन एक अर्धा-पाऊण तासाचा वेळ जर तुम्ही दिला प्रॉपर,
तर गॅरंटेड ते सगळं, मलाही फोन केला तरी मी व्हिजिटमध्ये येऊन तुम्हाला ही सगळी प्रोसेस सांगू शकतो. फक्त तुम्ही आता केलं तर त्याचा तुम्हाला इकॉनॉमिक तर फायदा आहेच, आणि सोबतच भविष्यामध्ये ज्या ज्या काही संधी येतात सवलतीच्या, मग ते आर्थिकदृष्ट्या असेल किंवा बाकीच्या गोष्टी स्कॉलरशिपच्या असेल, तर त्यामध्ये प्रामुख्यानं तुमचा विचार केला जातो. मायबापू, मी आतापर्यंत जे मांडलं तुमच्यापर्यंत म्हणजे पालकांसाठी आणि मुलांसाठी, मला असं वाटतं की कुठंपर्यंत ते पोचलंय का नाही पोचलेलं. कारण एकच वेळ मग अशी टाळ्या पडल्या, त्याच्यानंतर नाही पडले. मग समोरच्याला असं शंका येते की बाबा हे म्हणजे गडबड होते नाही. कारण ते एक स्वयंभू जीव आहे, त्याला त्याचा विचार आहे, त्याचं मतं आहेत. हे मी पहिल्या पत्रात तुमच्यासमोर मांडलं. बऱ्याच मुलांनी असं डिवचलं असेल आईबाबांना की बघा मला हे म्हणायचं, म्हणजे मला तुम्ही असं करता का नाही, असं झालंही असेल कदाचित. मला माहिती आहे की आपण त्यांना डेव्हलप करताना खूप त्याग केला आहे, खूप सॅक्रिफाईस केलेत, खूप वेळा मन मारले. बऱ्याच वेळा आई जास्त मन मारते, खूप वेळा आपण मन मारलेलं आहे. पण असं काही नाही त्यांनी मन मारलेलं नाही, त्यांनी थोडंफार काही प्रमाणात त्यांचंही मन मारलेलंच असतं. त्यांच्या इच्छाकांक्षावर त्यांनी कुठंतरी काही प्रमाणात काही वेळा पाणी सोडलेलं असतं. त्या पत्राचा एक मेसेज मुलांसाठी असा आहे की आमचं बोलणं तुम्ही अदरवाईज घेऊ नका, कारण आमचं बोलणं हे तुमच्या काळजीपोटी आणि भीतीपोटी आहे. आणि दुसरी बाजू पालकांसाठी आहे की ज्या ज्यावेळी असं काय घडतं त्यावेळी त्यांच्या इमोशन्सचा आदर करा. म्हणजे तुम्हाला हे डेव्हलप करायचं आहे ना आपल्या बाळाला, त्या टप्प्यात न्यायचं आहे ना, तिला मृण्मयी वाळवेसारखं 100% आताही तो 60%वर पाडायचे आहेत ना, तर इथून पुढं मी काही प्रयोग सांगतो, ते प्रयोग फक्त फॉलो करा. किती फायदा होतोय बघा तुम्हाला. म्हणजे आयझनहोअर म्हणून एक थेअरी आहे, आयझनहोअर मॅट्रिक्स म्हणून एक थेअरी आहे. ती थेअरी काय सांगते, तुमचा जो टास्क आहे हा टास्क म्हणजे टू डू लिस्ट म्हणतात आपण दिवसभरात काही कामं ठरवतो, त्या कामांची यादी करायची, आणि ती केलेली यादी जी आहे या केलेल्या यादीला क्रम द्यायचे. ते क्रम कसे आहेत, IMP आणि अर्जंट, म्हणजे इम्पॉर्टंट आणि अर्जंट असा एक कॉलम होईल त्या यादीचा, बरोबर, ज्याला आपण डू फर्स्ट म्हणू. म्हणजे पहिल्यांदा हे करणं कुठलं काम. समजा एक आपले 15 कामांची यादी आहे, तर 15 कामात असं वाटतं आपल्याला 6 कामं किंवा 7 कामं इम्पॉर्टंट आणि अर्जंट आहेत, हे आपल्याला तिथं आपण करू शकतो, तिथं लिहू शकतो. हे करताना फक्त मायबापाने तेवढं करायचं की बाबा आज उद्याचा टास्क तुझा काय आहे दिवसभराचा, मग तुझी क्लासची वेळ काय, शाळेची वेळ काय, तुझं होमवर्क काय, याशिवाय तुझ्या अजून काय ॲक्टिव्हिटी आहेत का, मग तू स्पोर्ट्सला जातोस का, किंवा तुला मग ते सोशल मीडिया, अनेक गोष्टी आहेत की ज्या सगळे हे एवढं वेळ मी हे माझे टास्क आहेत. फर्स्ट काय आहे, IMP आणि अर्जंट, बरोबर ना. डू फर्स्टमध्ये तो कॉलममध्ये त्या यादीतली त्या टास्क ठेवायचे. दुसरा भाग आहे लेस अर्जंट, पण म्हणजे अर्जंट नाही पण महत्त्वाचं आहे. याला आपण टाइम शेड्यूल करू शकतो, बरोबर आहे ना. अर्जंट नाही पण महत्त्वाचं आहे. अशा काही गोष्टी असतात. म्हणजे समजा आता 10वीचे पेपर शेवटच्या टप्प्यात तुमचे तपासून देताना मुलांचा वेळ वाया जातो येण्या जाण्याचा, तर ही गोष्ट तुम्ही काय करू शकता, शेड्यूल करू शकता, पालकांच्यापर्यंत नेऊ शकता, पालकांना सांगू शकता की तुम्ही पेपर आणा, म्हणजे तुमचा वेळ वाचतो. त्याच्यानंतर तिसरा भाग आहे लेस IMP प्लस अर्जंट, म्हणजे महत्त्वाचं कमी आहे पण अर्जंट आहे, तर ते तुम्ही डिलिगेट करू शकता. म्हणजे कुणाकडे तरी थर्ड पार्टी करून, म्हणजे तुम्हाला रूम आवरायचे आहे, कपडे इस्त्री करायचे आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या घरात कराव्या लागतात स्वतःच्या स्वतःला. डबा भरायचा आहे, कधी कधी असं असतं की दोन्ही पेरेंट्स जर असतील तर डबा, पाण्याच्या बाटल्या वगैरे आपल्याला भराव्या लागतात, तर ते तुम्ही डेलिगेट करू शकता कुणाला तरी थर्ड पार्टी. म्हणजे आई वडिलांना ते सांगू शकता की, किंवा आई वडील सांगू शकतात हां इथं वेळ तुझा जाणार आहे का, त्यावेळी तुझं ते होणार आहे का, तर ते मी करते किंवा मी करतो. म्हणजे त्याला काय म्हणू आपण, लेस IMP आणि अर्जंट. आणि चौथा भाग आहे लेस IMP आणि लेस अर्जंट. हे आपण एलिमिनेटच करू शकतो, त्याची गरजच नाही. म्हणजे असं ह्या सगळ्यातून असं यादीत 15 यादीमध्ये आपलं असं ठरलं की 9 टास्क आपले असे आहेत की ह्या 3 भागात बसतात, आणि त्याच्यानंतर 5 ते 6 टास्क असे आहेत की ज्या टास्क म्हणजे नाही केले तरी चालतील, एलिमिनेट केले तरी चालतील. म्हणजे नाही त्या दिवशी मला फिरायला जायचं, एका दिवस नाही मी व्यायाम केला, एका दिवस समजा मी नाही मोबाईल घेऊन बसलो, एका दिवस नाही मी TV बघितली. असं जर त्या आयझनहोअर मॅट्रिक्सची जी थिअरी आहे ते
US चे 34वे राष्ट्राध्यक्ष होते. ते त्या देशाच्या मिलिटरीचे जनरलसुद्धा राहिले होते. आणि मग त्यांना ज्यावेळी निर्णय घ्यायची वेळ यायची त्यावेळी त्यांनी एक ते थेरी डेव्हलप केली की ज्यामध्ये दिवसभराच्या टास्कचे 4 भागात वर्गीकरण केलं आणि त्या वर्गीकरणाप्रमाणे ज्यावेळी त्यांनी काम करायला चालू केलं त्यावेळी त्यांचा फायदा झाला. तसं आपल्या स्वतःच्या बाबतीत, आपल्या बाळाच्या बाबतीत हे आपण करू शकतो. हे अवघड नाही. दिवसभराच्या कामांची यादी, त्या यादींचं वर्गीकरण 4 भागामध्ये जर आपण केलं आणि त्या पद्धतीनं आपण फॉलो केलं तर मला वाटतंय आपलं इथून पुढचा ज्या 4-4.5 महिन्यामधला 60% 100% मधला 40%चा गॅपसुद्धा आपण काढू शकतो. कारण मी नेहमी म्हणतो इथं प्रत्येक बसलेल्या मुलाच्या ती क्षमता आहे. त्या क्षमतेचा फक्त आता गरज वाटली की ॲटोमॅटिकली ती क्षमता बाहेर यायला चालू होईल. आणि यासोबतच मी मगाशी म्हणलं तसं की त्या पत्राला जे उत्तर मी दिलं, एक भावनिक पत्र की ज्यामध्ये मुलांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. त्यांना जे म्हणायचं आहे, सांगायचं आहे ते मी डिरेक्टली आज पालकांशी बोललो, जी मुलं बोलू शकत नाहीत. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये कुठल्याच मायबापाला इथं बसलेले असं वाटत नाही की माझं बळ डिस्टर्ब व्हावं, डिस्ट्रॅक्ट व्हावं, चुकीचं वागावं, बिहेवियरली चुकावं, समाजामध्ये त्याला आदराचं स्थान मिळू नये असं कुठल्याच पालकाला वाटत नाही. त्यांना वाटत असतं की माझं बाळ हे चांगलंच असायला पाहिजे आणि चांगलंच राहायला पाहिजे. आणि मग हा जो डेव्हलपचा प्रवास आहे, म्हणजे हा त्याच्या वाढीचा जो प्रवास आहे, मग त्या हार्मोन्समधल्या चेंजेसचा प्रवास आहे, या प्रवासामध्ये आपल्या बाळाला जर तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे डेव्हलप करायचं असेल तर मी एक 7 दिवसाचा प्रयोग देतो. फक्त 7 दिवस प्रयोग करून बघा, गॅरंटेड 8व्या दिवशी तुम्हाला त्याचा फायदा होईल. फक्त 7 दिवस. साध्या गोष्टी आहेत, 3च गोष्टी आहेत, फक्त त्या करायचा. पहिली गोष्ट, सकाळी ज्यावेळी तुम्ही तुमच्या बाळाला उठवता, मी समजा त्याला 6ला उठवायचं असेल तर आई किमान 5-5:15ला उठलेली असते मिनिमम. आणि उठल्यानंतर तिचं जे चालू होतं, ए उठ रे, ए उठ रे, ए उठ रे. तुम्ही थंडी असेल तर अजून अंथरूण डोक्यावर घेता, जसा जसा आवाज ऐकू येतो तसं तसं अजून कान कसे दाबता येतील, हो ग उठतो ग, कधी कधी उत्तरसुद्धा देत नाही. मग तिची चिडचिड चालू होते, त्रागा केला जातो, किती सांगायचं आम्ही याच्यासाठी उठतो लवकर, हेच उठत नाही वगैरे 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 वगैरे. मग प्रॉब्लेम असा होतो की दिवसाची सुरुवातच जर त्राग्यानं झाली, मॉर्निंग म्हणायचं कानात, असं अगदी डोक्याचा एक पा घ्यायचा आणि म्हणायचं बाळा उठ की रे, अगदी छानपैकी. अरे हे मानसशास्त्रीय प्रयोग आहे, तुम्ही करून बघा. तुमचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला ते तसंच उठ म्हणायची सवय लागली. उठतोच का नाहीस का बाबा ना उठवो, म्हणजे हीच सवय लागली आपल्याला. जावा ना तुम्ही त्याच्या डोक्यात असं छानपैकी खाजवा, कानात गुड मॉर्निंग म्हणा, लव यू म्हणा, एक डोक्याचा छान पा घ्या, उठणार ते, गॅरंटेड उठणार. तुम्हाला सांगतो काय होतं की ती जी सुरुवात असते तुमच्या त्या शुभ सकाळमुळं, शुभ प्रभातामुळं, ती जी सकाळ झालेली असते ना, ती एनर्जेटिक होते तुमच्याकडून. कारण तुमच्या बाळाप्रती फक्त आणि फक्त शुद्ध भावना असते. ती शुद्ध भावना त्याच्या डोक्यावर हात ठेवते आणि त्याचा इफेक्ट होतो. मी मगाशी म्हटलं तसं एनर्जी इफेक्ट करते. त्यानंतर दुसरी गोष्ट करा, एक मील म्हणजे एक जेवण तुमचं दिवसभरातलं सगळ्यांनी मिळून घ्या. पण त्यात अट एक आहे, तर त्याला काय म्हणू आपण, नो गॅजेट झोन. म्हणजे तुमचा कुणाचाही मोबाईल, तुमचं इलेक्ट्रॉनिक्स, तिथला मीडिया, टी व्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप, जे काय असेल ते गॅजेट्स, नो गॅजेट झोन ठेवा त्या जेवणाच्या वेळी. नाहीतर मग जनरली बाबांचं काम चालू असतो मोबाईलवर. बऱ्याच वेळा असं होतं बघा की फोनवर बोलता बोलताना पोहे वाढलेले असताना आणि आपण शिरा कसा झाला विचारला तरी म्हणतात चांगला झाला. म्हणजे असं होतं बऱ्याच वेळा, काय खाल्लं हे सुद्धा लक्षात येणं झालंय फोनवर. त्यामुळे तो जो गॅजेट हा प्रकार आहे बाजूला ठेवून एक जेवण, मग संध्याकाळचं जेवण सगळ्यांनी मिळून. आणि त्याला विचारात घ्या, बाळा मला असं वाटतंय ना की आपण असं करूयात, रोज संध्याकाळी आपण छानपैकी एकत्र जेऊयात का रे, नो गॅजेट. आणि छानपैकी जेवताना
अभ्यासाव्यतिरिक्त जेवढ्या गप्पा आहेत खूप असतात. तुम्ही तुमच्या ऑफिसचं टेन्शन, बऱ्याच गोष्टी, ऑफिसमधल्या झालेल्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, कुटुंबामध्ये घडणाऱ्या, नातेवाईकामध्ये घडणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी डिस्कस करू शकता, शेअर करू शकता. त्याच्याकडून एक वेळ अशी येईल की तोही सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करावं लागेल, पण तिथं गॅजेटचा वापर नाही झाला पाहिजे. नाही तर तिथं ChatGPTमध्ये उत्तर शोधू नका. असं झाल्यावर काय करायचं असतं, नाही मग ते सांगतं कुठली तरी गोळी घ्या. सांगण्याचा उद्देश असा आहे की एक मील, एक जेवण तुम्ही फक्त 7 दिवस म्हणतो मी, जास्तही दिवस नाही. आज संध्याकाळचे जेवण तुम्ही एकत्र बसून करू शकता, सुरुवात आजपासून करू शकता, फक्त नो गॅजेट. आणि तिसरी गोष्ट, बेड टाईम, झोपण्याची वेळ. जर तुमचं बाळ जास्त वेळ अभ्यास करत असेल, काही आई सकाळी 4, 4:30ला उठतात तर लवकर झोपतात. बाळ समजा उशिरापर्यंत अभ्यास करत असेल, त्याच्या रूममध्ये असेल तर त्याच्या रूममध्ये जाताना नसेल झोपला असेल तर पुन्हा तेच केसावर हात फिरवून गुड नाईट छानपैकी. फक्त त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूवर हात ठेवायचा आणि तुम्हाला जे चांगलं म्हणायचं ते त्याला म्हणायचं. गाढ झोपेत असेल तर रात्री झोपताना प्रयोग करून बघा. आणि जर ते अभ्यास करत असेल तर जाऊन ओके गुड नाईट बाळा एवढं म्हणून तुम्ही तुमच्या रूममध्ये झोपू शकता. साध्या गोष्टी आहेत पण या इफेक्ट करतात. याचं कारण असं आहे की जे तुम्ही त्याला आता देत राहताय ना ते तुम्हाला रिटर्न मिळायला चालू होतं. सायंटिफिकली तुमचा दिवस चांगला जातो आणि शुद्ध भावना फक्त आणि फक्त तुमची असल्यामुळं त्याचाही दिवस चांगला जातो. म्हणजे काय, त्याला स्वयंशिस्त लागेल, तो नकारार्थी विचारांच्या सानिध्यातच येणार नाही. आणि जर तसं झालं तर मला वाटतंय आज इथं बसलेलं अगदी 60%चं मूल सुद्धा 100%वर जाऊ शकतं. मी आपल्या बाळाप्रती मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतो की जाताना ते पत्र दसऱ्याचं घेऊन जा. काहीही शंका पुढच्या 2 वर्षीय कालावधीच्या बॅचमधल्या त्याच्या विज्ञान शाखेमधल्या कोर्स निवडताना शंका असतील तर आमच्याशी संपर्क साधा. आमचाही फॉलोअप तुमच्यासोबत चालू होईल. 10वीच्या बाबतीत तर मी तुम्हाला सांगितलं की इथून साधारणतः ऑक्टोबरमध्ये सिलेबस तुमचा संपेल आणि तिथून पुढं फक्त आणि फक्त प्रॅक्टिस असतं आणि तुम्ही ते आमच्यावर सोपवा, ती काळजी करू नका. कितीही पर्सेंटेजचा आत्ता मूल असेल तर मिनिमम 15 ते 20% त्याच्यामध्ये वाढतात. फक्त 90%पासून 100%चा प्रवास जरा खडतर असतो, पण 90%पर्यंत मात्र तुमची तिची वाढ जी आहे ती होताना सहज होऊ शकते. 10वीचं प्रेशर तुम्ही आमच्यावर सोडा, आम्ही त्याच्यावर काम करतोय, करणार, गॅरंटेड यश तुम्हाला मिळणार. आणि 11वी 12वीचा निर्णय जर तुम्ही दसऱ्यापर्यंत गेला तर तुम्हाला आर्थिक सहकार्यामध्ये फायदा होईल, आर्थिक सहकार्य होईल. आणि आम्हाला 35च ॲडमिशनचं, कारण सरांनी तेवढ्याच ॲडमिशनला आम्हाला परमिशन दिलेली, तेवढीच आम्ही ॲडमिशन्स या दरम्यान करतो. मगाच्या पत्रामध्ये जे मी तुम्हाला मगाशी सांगितले मेसेज पालकांच्यापर्यंत दिला पोरांनी, तो मेसेज मी पोचला पालकांना का नाही पोचला? मुलांना आईबाबांच्याबद्दल मी काही मेसेज दिला, पोचला? म्हणजे ते कोण आहेत तुमच्यासाठी हे इथंपर्यंत लक्षात आलं. आणि तुमच्या पत्राचं जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजे माझी शेवटची कविता आहे आणि त्यानंतर मी रजा घेतो की जी कविता छावा सिनेमामध्ये छत्रपतींच्या बाबतीत म्हणली गेलेली आहे. मनके जीते जीत है मनके हारे हार. म्हणजे तुमच्या मायबापाच्या मनात तुमच्याबद्दलची जी एक संकल्पना आहे, जे एक म्हणायचं आहे, मला वाटते त्या या कवितेपेक्षा वेगळं काही नाही आहे. मनके जीते जीत है मनके हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. उन पर है धिक्कार जो देखे न सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन एक नारा है. ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा, भूल नहीं. थैंक यू व्हेरी मच. धन्यवाद सर.